Welcome to Mahali's Academy. Thermal Engineering. Unit 1. Fundamentals of Thermodynamics. System, Boundary, Surrounding and Terminology. By Professor Nikhil Mahali. चला मुलांनो, आपण पाहत आहोत थर्मल इंजिनिअरिंग. यामध्ये आपण पाहत आहोत युनिट नंबर 1, फंडामेंटल्स ऑफ थर्मोडायनेमिक्स. फंडामेंटल्स ऑफ थर्मोडायनेमिक्स. थर्मोडायनेमिक्सचे काही बेसिक गोष्टी आपण इथे पाहणार आहोत. सर्वात प्रथम तर आपल्याला हे कळायला पाहिजे, व्हॉट इज मीन बाय थर्मोडायनेमिक. व्हॉट इज मीन बाय थर्मोडायनेमिक्स? द सायन्स which deals with the science which deals with the heat interaction or transformation of energy between the material is called as thermodynamics. What is meant by thermodynamics? Thermodynamics is a branch of science. ही एक सायन्सची ब्रांच आहे, which deals with the heat interaction. ज्याच्यामध्ये जनरली हीट एकतर दिली जाते किंवा हीट अशी काढून घेतली जाते. आयदर हीट इज प्रोव्हाइडेड, आयदर हीट इज रिमूव्ड. ओके, कुठं? बिटवीन द मटेरियल. जेव्हा दोन मटेरियल मध्ये हीट एकतर दिली जाते, ऍड केली जाते किंवा रिमूव्ह केली जाते. हीटच्या या इंटरॅक्शन बद्दल जो स्टडी आपण करतो सायन्सच्या ज्या ब्रांच मध्ये, त्याला म्हणतात थर्मोडायनेमिक्स. Thermodynamics is a branch of science which deals with the study of heat interaction between the materials. Is called as thermodynamics. म्हणजे आपल्याला पूर्ण सब्जेक्ट मध्ये पाहायचंय, हीट एकतर ऍड झाली किंवा हीट एकतर रिमूव्ह झाली. नेक्स्ट, मग कोणते पॉइंट्स आपण कन्सिडर करतो जेव्हा आपण थर्मोडायनेमिक्स शिकतो? बघा, सगळ्यात पहिला पॉइंट कन्सिडर करतो कन्सेप्ट ऑफ हीट. हीटचा नेमका कन्सेप्ट काय? आपण ज्याला हीट म्हणतो ते नेमकं काय आहे? कन्व्हर्जन ऑफ हीट एनर्जी. कन्सेप्ट ऑफ हीट एनर्जी असं घ्या. नंतर कन्व्हर्जन ऑफ एनर्जी फ्रॉम वन फॉर्म into the another form. Okay, conversion of energy from one form into the another form. याच्यामध्ये काय पाहिलं जातं अजून थर्मोडायनेमिक्स मध्ये, की कशी एक एनर्जी एका फॉर्मॅट मधून दुसऱ्या फॉर्मॅट मध्ये चेंज होते, हे पण याच्यात पाहिलं जातं. अजून पाहिलं जातं प्रॉपर्टीज ऑफ एनर्जी कन्व्हर्जन. प्रॉपर्टीज ऑफ एनर्जी कन्व्हर्जन. एनर्जी जेव्हा कन्व्हर्ट होते तेव्हा तिच्या प्रॉपर्टीज कशा चेंज होतात ते सुद्धा याच्यामध्ये पाहिलं जातं. मग थर्मोडायनेमिक्स मध्ये हीट इंटरॅक्शन बद्दल आपण स्टडी करतो आणि त्याच्यामध्ये कन्सेप्ट पाहतो. कन्सेप्ट ऑफ हीट एनर्जी, how energy converted from one form into the another form, how its property changes, हे सगळ्या गोष्टी आपण थर्मोडायनेमिक्स मध्ये पाहतो. आता तुमच्या हे लक्षात आलं असेल की ह्या चॅप्टर मध्ये किंवा ह्या युनिट मध्ये आपल्याला काय पाहिजे? थर्मोडायनेमिक्स, हीट इंटरॅक्शन.
आता घ्या पुढं, व्हॉट इज मीन बाय युनिट. युनिट म्हणजे काय असतं बरं बाळांनो? इट इज arbitrary constant. It is arbitrary constant amount of energy. Arbitrary constant amount of energy म्हणण्यापेक्षा क्वांटिटी म्हणा. Amount of quantity to be measured. To be measured. सगळ्यात पहिला कन्सेप्ट आपण पाहतो याच्यामधला थर्मोडायनामिक्स मध्ये शिकताना काही बेसिक गोष्टी अगोदर माहित पाहिजे. जसं की तुम्हाला युनिट माहित पाहिजे. ज्यावेळी मी तुम्हाला असं मेन्शन करतो युनिट क्वांटिटी, असा जेव्हा शब्द माझ्याकडून येईल युनिट क्वांटिटी, युनिट क्वांटिटी म्हणजे एक अशी क्वांटिटी जी फिक्स आहे, जी कमी किंवा जास्त होऊ शकत नाही. जेव्हा मी म्हंटलो की युनिट क्वांटिटीची शुगर घेऊन या, 1 किलो साखर घेऊन या, युनिट मीन्स 1. मग 1 काय आहे? आर्बिट्रेरी कॉन्स्टंट. आपण ऍज्युम केलेली ती एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, ज्याला आपण युनिट असं म्हणतो. कळालं का? मग मी म्हंटलो युनिट मीटर क्यूब ऑफ हीट म्हणजे 1 मीटर क्यूब एवढी हीट. मग काय थोडक्यात, युनिट मीन्स आर्बिट्रेरी कॉन्स्टंट अमाऊंट ऑफ क्वांटिटी, म्हणजे एक असं फिक्स एक व्हॅल्यू आहे जी आपण ऍज्युम केलेली क्वांटिटी. एक अशी व्हॅल्यू जिची क्वांटिटी आपण ऍज्युम केलेली, जी फिक्स आहे, ती कमी किंवा जास्त होऊ शकत नाही. मग युनिट क्वांटिटी ऑफ शुगर असं ज्यावेळी आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ होतो की युनिट क्वांटिटीची शुगर तुम्हाला घ्यायची. युनिट क्वांटिटी मीन्स 1 ग्रॅम असू शकतं, 1 किलोग्रॅम असू शकतं. कळतंय का? पण त्याचं युनिट मीन्स 1. मग तो एक असा आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे ज्याची व्हॅल्यू फिक्स. मग आयदर त्याचं युनिट ग्रॅम असेल, किलोग्रॅम असेल. शुगर हे एक्झाम्पल झालं. इथं आपल्याला पाहायचं हीट एनर्जी. युनिट क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी आपण पाहणार आहे. युनिट म्हणजे काय लक्षात आलं? इट इज आर्बिट्ररी कॉन्स्टंट अमाऊंट ऑफ क्वांटिटी विच इज टू बी मेजर्ड, जी आपल्याला मेजर करायची आहे, ज्याला आपण स्टँडर्ड धरणार आहे. ओके, नेक्स्ट, व्हॉट इज मीन बाय लेंथ. लेंथ म्हणजे काय? इट इज फंडामेंटल और बेसिक डायमेन्शन. हे एक बेसिक डायमेन्शन आहे. फॉर एक्झाम्पल मी लेंथ ही एक लाईन मारली, या लाईनची लेंथ म्हणजे लांबी मला मोजायची आहे. म्हणजे थोडक्यात काय, हे एक बेसिक डायमेन्शन आहे. लेंथला असा कुठला फॉर्म्युला वगैरे नाहीये. लेंथ एक बेसिक क्वांटिटी. ओके, लेंथ पासून खूप सारे फॉर्म्युले डिराईव्ह करता येतात, पण लेंथ हा स्वतः एक फंडामेंटल क्वांटिटी आहे ज्याचे कुठलाही फॉर्म्युला वगैरे नाहीये. मग हे एक फंडामेंटल डायमेन्शन आहे. मग लेंथसाठी तुम्ही याचा युनिट काय वापरता? याचा युनिट फॉर लेंथ मीटर का? लेंथचा याचा युनिट काय आहे? मीटर. टाइम. व्हॉट इज टाइम? द ड्युरेशन ऍट विच पर्टिक्युलर इव्हेंट ऑकर्स. एखादा पर्टिक्युलर इव्हेंट एखाद्या बरोबर स्पेसिफिक ड्युरेशनला जेव्हा घडतो तेव्हा त्या स्पेसिफिक ड्युरेशनला आपण म्हणतो टाइम. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हंटलो आज आपला क्लास 6 वाजता आहे, म्हणजे स्पेसिफिक ड्युरेशन काय झालं? 6 वाजता. आणि ते जो पर्टिक्युलर इव्हेंट आहे तो काय आपला? क्लास म्हणजे लेक्चर. मग हे जे 6 आहे याला म्हणतात टाइम. इट इज अ ड्युरेशन. इट इज अ ड्युरेशन. It is a duration at which particular event occurs. एखादी स्पेसिफिक घटना ज्या कालावधीमध्ये घडते त्या कालावधीला टाइम म्हणतात. आणि याचा याचा युनिट काय रे? 1 सेकंद. थोडक्यात युनिट आहे 1 सेकंद, याचं युनिट आहे. बर, तुम्ही मला सांगू शकता 1 सेकंद मीन्स व्हॉट?
1 second means 1/86,400 solar day. तुम्हाला माहिती आहे पूर्ण एका दिवसात 24 तास, पूर्ण एका दिवसात 24 तास आणि पूर्ण 24 तासात 86,400 सेकंद. मग या 86,400 सेकंद म्हणजे टोटल हा एक दिवस आहे आणि पूर्ण एक दिवसाचा 86,400 भाग म्हणजे सेकंद. म्हणजे टोटल जो पूर्ण वन डे ना, ज्याच्यात डे आणि नाईट दोन्ही पण येतं, ज्याला आपण 24 आवर्सचा ड्युरेशन म्हणतो, त्या 24 आवर्सच्या ड्युरेशन मध्ये जर सेकंद केले 24 आवर्सचे तर ते येतं 86,400. किती येतं? 86,400. बरोबर. आता या 86,400चा सिंगल पार्ट, एखाद्या गोष्टीचे जर मी 86,400 तुकडे केले तर त्यातला एक तुकडा म्हणजे सेकंद. आता कळालं? 24 आवर्स म्हणजे 86,400 सेकंद आणि त्याचा एक पार्ट, याच्यापैकी हा एक पार्ट 86,400चा वन पार्ट म्हणजेच सेकंद. म्हणून 1/86,400 सोलर डे. मग हेच रिलेशन लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. कळतंय ना कन्सेप्ट? पुढचा कन्सेप्ट आपल्याला पाहायचा आहे कन्व्हर्जन, की एक युनिट दुसऱ्या युनिट मध्ये कसं कन्व्हर्ट होतं, हे फार महत्वाचं असतं. अजून एक गोष्ट लिहून घेता का प्लीज? वन डे म्हणजे काय रे? 24 आवर्स. आणि 24 आवर्स म्हणजे किती सेकंद? 24 × 60 × 60. बरोबर ना? एका तासात 60 मिनिटं आणि मिनिटाचं सेकंद करायला एका मिनिटात 60 सेकंद, म्हणजे टोटल 86,400 सेकंद. पुढे जाऊन एक कन्व्हर्जन यूज करावं लागणार आहे म्हणून इथं लिहितोय आपण. झालं का बाळांनो? आता कन्व्हर्जन, यु नो 1 न्यूटन मीटर मीन्स 1 जूल. Joule is denoted by capital J or small j. You know what is mean by 1 joule? 1 joule एनर्जी म्हणजे नेमकी किती? 427 किलो कॅलरी पर किलोग्रॅम डिग्री केल्विन. 1 जूल म्हणजे एवढी एनर्जी असते, 427 किलो कॅलरी पर किलोग्रॅम डिग्री केल्विन. ओके. कन्व्हर्जन पण आता आपल्याला कळालं. बोला इथपर्यंत काय डाऊट? आता नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे तो आपला, तो कन्सेप्ट आहे प्युअर सबस्टन्स. प्युअर सबस्टन्स. तुम्ही एखाद्या गोष्टीला प्युअर सबस्टन्स केव्हा म्हणता रे? मी समजा म्हणतो की प्युअर वॉटर मीन्स त्याच्यामध्ये वॉटरचे मॉलिक्यूल सोडून दुसरं काहीच नाही, हे प्युअर आहे, ज्याच्यामध्ये काही दुसरं काहीच ऍड नाहीये किंवा दुसरं कोणती गोष्ट मिक्स नाही. मग प्युअर सबस्टन्स म्हणजे प्युअर फक्त तोच सबस्टन्स, त्याच्यामध्ये दुसरं काही मिक्स नाहीये, कुठल्या इम्प्युरिटीज त्याच्यामध्ये ऍड नाहीये. मग घ्या अ सबस्टन्स that has fixed chemical composition. Fixed chemical that has fixed chemical composition. Throughout its mass. Throughout its mass. Is called as pure substance. ऐका ना, फॉर एक्झाम्पल जेव्हा मी असं म्हणतो की वॉटर आहे, प्युअर वॉटर बरं का, त्याच्यामध्ये मग काय राहील बरं? प्युअर वॉटर म्हणजे पूर्ण H2O राहील ना. केमिकल कॉम्पोजिशन H2O सोडून दुसरं काही असेल का? याला म्हणतात प्युअर सबस्टन्स. मी जेव्हा म्हणतो NO2 नायट्रोजन डायऑक्साईड, तेव्हा त्याच्यात फक्त नायट्रोजन आणि ऑक्सिजनच राहील, तिसरं कुठलाही सबस्टन्स त्याच्यात ऍड राहणार नाही. मी जेव्हा म्हणतो CO2 म्हणजे त्यात फक्त कार्बन आणि ऑक्सिजनच आहे. प्युअर CO2 मीन्स फक्त कार्बन आणि ऑक्सिजन, त्याचं पण फिक्स पर प्रपोर्शन.
त्याच्यात दुसरं कुठलंच केमिकल कॉम्पोजिशन ऍड नाहीये. मग असा एखादा सबस्टन्स ज्याचं केमिकल कॉम्पोजिशन फिक्स आहे, त्याच्यामध्ये दुसरी कुठलीही गोष्ट किंवा दुसरं कुठलंही केमिकल ऍड नाहीये, म्हणजे ते प्युअर सबस्टन्स आहे. समजलं? ऍटसेट्रा. प्युअर सबस्टन्स तुम्हाला समजायला हवं. दिस इज प्युअर सबस्टन्स. असा सबस्टन्स ज्याचं केमिकल कॉम्पोजिशन फिक्स आहे, दुसरं कुठलंही केमिकल त्यात ऍड झालेलं नाही किंवा कुठली इम्प्युरिटी ऍड झालेली नाही, त्याला म्हणतात प्युअर सबस्टन्स. ओके. काही लोक म्हणतात सर प्युअर सबस्टन्स म्हणजे फक्त ऑक्सिजन. नाही, CO2 सुद्धा एक प्युअर कार्बन डायऑक्साईड. केमिकल कॉम्पोजिशन फिक्स पाहिजे, असं नाही की फक्त सिंगल. लिहून घ्या नोट. प्युअर सबस्टन्स डज नॉट मीन सिंगल केमिकल कॉम्पोजिशन. सिंगल केमिकल कॉम्पोजिशन. प्युअर सबस्टन्स म्हणजे सिंगल केमिकल कॉम्पोजिशन नव्हे. बट मग काय असतं बरं? बट सबस्टन्स विथ होमोजिनियस मिक्सचर. बट सबस्टन्स विथ होमोजिनियस मिक्सचर. कळतंय का तुम्हाला? प्युअर सबस्टन्स म्हणजे तुम्ही म्हणता सर फक्त ऑक्सिजन, मग हा प्युअर आहे. नाही, CO2 हा प्युअर आहे. फक्त ऑक्सिजन, फक्त कार्बन याला प्युअर सबस्टन्स म्हणत नाही. प्युअर सबस्टन्सचं मिनिंग म्हणजे फक्त सिंगल केमिकल त्याच्यात आहे असं नाही. मग सबस्टन्स विथ होमोजिनियस मिक्सचर, ज्याचं मिक्सचर फिक्स आहे, ज्याचं केमिकल कॉम्पोजिशन फिक्स आहे, ते कमी किंवा जास्त नाही किंवा त्याच्यात कुठलंही दुसरं केमिकल ऍड नाही, मिक्स नाही, त्याला म्हणतात प्युअर सबस्टन्स. मग CO2 हा प्युअर सबस्टन्स आहे. तुम्ही म्हणता नाही सर फक्त ऑक्सिजन प्युअर आहे. नाही, असं केमिकल कॉम्पोजिशन फिक्स असेल तर त्याला प्युअर सबस्टन्स आपण म्हणू शकतो. तुम्हाला प्युअर सबस्टन्सचा कन्सेप्ट समजला का? नेक्स्ट पुढचं आहे वर्किंग सबस्टन्स. वर्किंग सबस्टन्स. A substance which is capable of absorbing or rejecting heat. Absorbing or rejecting heat during the process is called as working substance. Is called as working substance. ऐका ना, असा एखादा सबस्टन्स जो प्रोसेस मध्ये असताना एकतर हीट ऍब्सॉर्ब करू शकतो किंवा हीट रिजेक्ट करू शकतो. आयदर तो बाहेरची हीट आतमध्ये घेऊ शकतो किंवा त्याच्या आतली हीट बाहेर टाकू शकतो. असा एखादा सबस्टन्स जो प्रोसेस मध्ये असताना हीट ऍब्सॉर्ब करू शकतो किंवा हीटला रिजेक्ट करू शकतो, त्या सबस्टन्सला म्हणतात वर्किंग सबस्टन्स. ओके. मग वर्किंग सबस्टन्स मध्ये कोण येतं? अमोनिया, स्टील ऍटसेट्रा. स्टील मध्ये आहे का नाही रे कॅपॅबिलिटी? तो हीट ऍब्सॉर्बही करू शकतो आणि रिजेक्टही करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, हे एक वर्किंग सबस्टन्स आहे. अमोनिया सुद्धा हीट रिजेक्ट करू शकतो, हीट ऍब्सॉर्ब करू शकतो. मग वर्किंग सबस्टन्स त्याला म्हणतात ज्यामध्ये एकतर हीट ऍब्सॉर्ब केली जाते किंवा रिजेक्ट केली जाते. ज्याच्याकडे पॉवर आहे हीट ऍब्सॉर्ब करण्याची किंवा रिजेक्ट करण्याची ड्युरिंग दिस प्रोसेस, त्याला म्हणतात वर्किंग सबस्टन्स. समजलं का? पुढचा टॉपिक आहे थर्मोडायनॅमिक सिस्टीम. थर्मोडायनॅमिक सिस्टीम. थर्मोडायनॅमिक सिस्टीम. फॉर एक्झाम्पल दिस इज अ सिस्टीम. ही एक सिस्टीम आहे बाळांनो, बरं का. सिस्टीम.
हा भाग आहे सराउंडिंग. सराउंडिंग म्हणजे सिस्टीमच्या आजूबाजूचा पार्ट, आणि ही आहे त्याची बाउंड्री. सिस्टीमची बाउंड्री आणि त्याच्या आजूबाजूचा भाग म्हणजे सराउंडिंग. आता डेफिनेशन बघा. द थर्मोडायनॅमिक सिस्टीम is defined as specified region where transfer of heat is to be considered. मी जेव्हा तुम्हाला असा शब्द वापरतो बाळांनो की थर्मोडायनॅमिक सिस्टीम आहे, मग लक्षात ठेवा ही सिस्टीम आहे का नाही, मग मी अभ्यास फक्त ह्या बाउंड्रीच्या आतमध्ये करणार. ह्या बाउंड्रीच्या आतमध्ये, की ह्या बाउंड्रीच्या आतमध्ये किती हिट आली किंवा ह्या बाउंड्री मधून किती हिट बाहेर गेली, याचा स्टडी आपण करतो. मग हा जो भाग आहे बाउंड्रीच्या आतमधला, याला म्हणतात थर्मोडायनॅमिक सिस्टीम. कळालं का? मग आपलं जे इन्स्ट्रुमेंट असतं त्याची जी वॉल आहे, वॉल इन्स्ट्रुमेंटची बाहेरचं वॉल सरफेस इन्स्ट्रुमेंटचा, त्याच्या आतला भाग थर्मोडायनॅमिक सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये आपण स्टडी करतोय की किती हिट एकतर आतमध्ये आली किंवा किती हिट बाहेर गेली. याला म्हणतात थर्मोडायनॅमिक सिस्टीम. थर्मोडायनॅमिक सिस्टीम कळाली. आता बाउंड्री म्हणजे काय ते पाहू. बाउंड्री बघा बरं का. The envelope enclosing the system, which may be real or imaginary. Real or imaginary is known as boundary. ऐका ना, हा एक बंद असलेला भाग आहे जो तुमच्या सिस्टीमला एनक्लोज करतो, जो तुमच्या सिस्टीमला क्लोज करायचं काम करतो. हा भाग कधी कधी रियालिटी मध्ये असू शकतो किंवा कधी कधी इमॅजिनरी पण असू शकतो. फॉर एक्झाम्पल, माझ्या आजूबाजूला एक सिस्टीम आहे, असं कन्सिडर करा. सिस्टीमच्या बाजूला तुम्हाला बाउंड्री दिसते का? नाही. मग ती बाउंड्री इमॅजिनरी. कळतंय का? मग समजा फॉर एक्झाम्पल आता मी घेतलं एक जार क्लोज केलेला आहे, क्लोज केलेला काचेचा जार आहे. आता त्या काचेच्या जार मध्ये वॉटर आहे. मग आतमध्ये येणारी हीट आणि आतली हीट बाहेर जाणारी हीट, मग त्याच्यामध्ये बाउंड्री काय झाली? त्या जारचा सरफेस, ही झाली बाउंड्री. पण ऍक्च्युअली तिथं सरफेस आहे, मग तो सरफेस झाला रिअल. मग बाउंड्री तिथं रियालिटी तर आहे, नसेल तर आपण इमॅजिन करायची, इमॅजिनरी. मग बाउंड्री कधी कधी रिअल असते, कधी कधी इमॅजिनरी असते. पण बाउंड्रीच्या आतला जो भाग एनक्लोज केला गेला त्याला म्हणतात थर्मोडायनॅमिक सिस्टीम. आणि त्या सिस्टीमच्या आजूबाजूने जो एनवलप आहे, आजूबाजूने जो लेअर आहे, विच मे बी रिअल और मे बी इमॅजिनरी, त्याला म्हणतात बाउंड्री. हे बघा, दिस इज युअर थर्मोडायनॅमिक सिस्टीम. आणि त्याच्या बाजूने रिअल किंवा इमॅजिनरी असलेला एक एनवलप, त्याला म्हणतात बाउंड्री. बाउंड्री कळाली. आता त्याच्या आजूबाजूचा भाग सराउंडिंग. कळतंय ना? घ्या. The space outside the system is called as surrounding. तुमच्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमच्या आजूबाजूचा जो भाग आहे त्याला म्हणतात सराउंडिंग. ही डेफिनेशन झाली बाळांनो.
थर्मोडायनॅमिक सिस्टीम, बरं का. ही डेफिनेशन पाहिली थर्मोडायनॅमिक सिस्टीमची. ही डेफिनेशन पाहिली आपण बाउंड्रीची, बाउंड्री. आणि ही डेफिनेशन पाहिली आपण सराउंडिंगची. मग कळालं, थर्मोडायनॅमिक सिस्टीम म्हणजे एक असा एनक्लोज्ड पार्ट ज्याच्या आतमध्ये आपण हीटच्या ट्रान्सफरचा स्टडी करतो, त्याला सिस्टीम म्हणतात. बाउंड्री म्हणजे काय, हा एक एनवलप आहे जो तुमच्या सिस्टीमला एनक्लोज करतो, विच मे बी रिअल ऑर इमॅजिनरी, त्याला म्हणतात बाउंड्री. आणि सराउंडिंग म्हणजे द स्पेस आउटसाइड द सिस्टीम, तुमच्या या थर्मोडायनॅमिक सिस्टीमच्या आजूबाजूचा भाग, याला म्हणतात सराउंडिंग. आणि आता पुढची डेफिनेशन येते युनिव्हर्स. युनिव्हर्स, व्हॉट इज मीन बाय युनिव्हर्स? बघा, when system and surroundings are put together, when system and surrounding are put together, then it is called as universe. युनिव्हर्स म्हणजे काय, तुमची थर्मोडायनॅमिक सिस्टीम आणि तुमच्या आजूबाजूची सराउंडिंग तुम्ही जिथं ठेवली त्याला युनिव्हर्स म्हणतात, बरोबर ना. फॉर एक्झाम्पल, माझा क्लासरूम आहे, हा क्लासरूम कुठे आहे, बिल्डिंग मध्ये. मग क्लासरूमला जर समजा मी म्हटलो थर्मोडायनॅमिक सिस्टीम, तर या क्लासरूमच्या वॉल्स झाल्या त्याची बाउंड्री, आणि वॉल्स ही सगळा क्लासरूम बिल्डिंग मध्ये. मग बिल्डिंगला मी म्हणेल सराउंडिंग, आणि बिल्डिंग कुठे आहे, युनिव्हर्स मध्ये. नगर फिगर नाही धरायचं, डायरेक्ट युनिव्हर्स. मग तुमची थर्मोडायनॅमिक सिस्टीम आणि त्याच्या आजूबाजूचं सराउंडिंग जिथं तुम्ही ठेवलं त्याला म्हणतात युनिव्हर्स. जगामध्ये युनिव्हर्स मध्येच आहे सगळी थर्मोडायनॅमिक सिस्टीम. युनिव्हर्स कळालं. आता टोटल थर्मोडायनॅमिक सिस्टीमचे 3 टाइप्स, हे लिहिलं का? 3 टाइप्स ऑफ थर्मोडायनॅमिक सिस्टीम. 3 टाइप्स ऑफ थर्मोडायनॅमिक सिस्टीम. थर्मोडायनॅमिक सिस्टीमचे 3 टाइप्स पडतात. नंबर 1, क्लोज्ड सिस्टीम. नंबर 2, ओपन सिस्टीम. आणि नंबर 3, आयसोलेटेड सिस्टीम. ओके, आता हे टाइप्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ओके, चालेल? चालेल, एवढं लिहून घ्या, बाकीचं नेक्स्ट लेक्चरला पाहू. ओके, बाय मुलांना. Like, share, and subscribe. Thanks for watching.